इधर आने भाई। यार आपण कल करेंगे। कायद्याचा भाग आहे, संविधानाचा भाग आहे। पीछे
इकडे या. हो का? ए भैया फोन आला होता दुपारी. हिंदी में ले लेंगे ना पूरी. हाँ मराठी में. कारण आम्ही पूर्ण एरियाज त्याच्यासाठी हे केलेले आहेत. मशिनरी आणलेली आहे. काही छोटे मोठे लोकांचे गैरसमज असतात, ते गैरसमज दूर करून कारवाई शेवटपर्यंत सुरू राहील. बरं, काही अनधिकृत काम आहे मात्र तरी विरोध केला जात आहे, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने समजले? सर एक मिनिट. अनधिकृत कामं आहेत त्यांनी आम्ही तर प्रशासनाकडून प्रबोधनाची भूमिका आहे की तुम्ही ते रेग्युलराईज करून घ्या. रेग्युलराईज करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही रोड वायडनिंगमध्ये किंवा कुठल्यामध्ये असेल तर त्याला तर कोणीही प्रशासन हे करू शकत नाही, कारण ते रोड वायडनिंगमध्ये असल्यावर ते 100% जाणारच आहे. म्हणजे आज दिवसभर ही पूर्ण कारवाई होऊन राहणार, संपूर्ण होणार. संध्याकाळी शेवटच्या सूर्यप्रकाशाच्या किरणापर्यंत आक्रमकता शमवण्यासाठी काय करणार आहात? बरेच आक्रमक झाले होते लोक. आक्रमकता हे नाही आहे, त्यांचा गैरसमज आहे. मुळात त्यांची चूक आहे, अनधिकृत बिल्डिंग आहे. असं जे असताना जर ते प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात तर दबाव आम्ही झुगारून देऊ आणि निश्चितपणे आणखीन चांगल्या हे कारवाई करूयात. कुठेही दबावाला जुमानणार नाही, अजिबात नाही. कारण त्यांची मूळ बाजू जी आहे ती आपण समजून घेतलेली आहे. एकत्रित बसून त्यांच्यावरती आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्यांना सहकार्य केलेले आहे. 4 तास कारवाई आम्ही विलंबाने सुरू केलेली आहे. असं असताना जर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल ते प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर त्यांनी अगोदर स्वतःची प्रॉपर्टी अधिकृत आहे का हे तपासावं. गैरसमज काय झाला होता सर? त्यांचं म्हणणं आहे की त्या संबंधित जागेचा वरती जाणारा जो घरामध्ये जाणारा रस्ता आहे तो आम्ही हे केलेला आहे. वास्तविकपणे त्यांचं जे बाजूला आहे ते पूर्णपणे आतमध्ये वरती जाण्याचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट एकदम साबूत आहेत, त्याला काही केलेलं नाही. पण जाणून बुजून वातावरण खराब करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्यांना ते त्याच्यामुळं थोडीशी समज दिलेली आहे. विरोध इसीलिए हुआ है कि उनका थोड़ा सा गैरसमझ हुआ था उसमें कि हमारे घर में जाने के लिए रास्ता तोड़ दिया है, मगर आपने सबने देखा कि वहाँ पे उनका दूसरा एक पैरेलल रास्ता है उनका जहाँ से वो जा सकते हैं. अभी तक हमने वहाँ पे उसको वो रोड वाइडनिंग में है मगर हमने अभी तक तोड़ा नहीं है. प्रशासन की भूमिका यही है कि आप उसको सहकार्य करिए. आपकी प्रॉपर्टी अनधिकृत है उसको अधिकृत कीजिए, गुंटेवारी के माध्यम से कीजिए. अगर आपकी जगह जा रही है तो हम आपको मुआवजा जो है वो भी देने के लिए तैयार है, मगर जानबूझ के जो वातावरण जिस तरीके से हम काम कर रहे हैं उसको सहकार्य करके जाने के लिए आप कटिबद्धता रखिए. सर प्रशासन के ऊपर दबाव डालने की कोशिश की जा रही है, कार्रवाई चलते रहेंगी? कार्रवाई निरंतर चलती रहेगी, कोई भी दबाव यहाँ पे नहीं लिया जाएगा क्योंकि ये जो है पूरा टोटल स्टेशन सर्वे हुआ है, मार्किंग प्रॉपरली दिए है, आह्वान किया है, जाहिर प्रकटन दिया है. ये सब प्रोसीजर्स होने के बाद ही हम आज यहाँ पे आए हैं. तो कार्रवाई लास्ट तक होगी. अगर कोई इसमें रुकावट डालने की कोशिश करेगा तो सख्त से सख्त कार्रवाई हम पुलिस प्रशासन के साथ में उनके ऊपर में लेंगे, गुने दाखिल करेंगे. कंटेम्प्ट प्रोसीजर जो कोर्ट की है वो कंटेम्प्ट प्रोसीजर भी हम इसमें अख्तियार करेंगे. सर तो आपने कहा कि नारेगांव के लोग आपको सपोर्ट कर रहे थे, ये
ऐसा क्यों हादसा है? कुछ लोग रहते हैं, सब लोगों का जो मानसिकता है वो उसी तरह प्रकार की नहीं रहती है। कुछ लोगों की मानसिकता है जो अच्छे काम में भी रुकावट डालने की रहती है, तो उनको भी जिस भाषा में वो समझते हैं उस भाषा में प्रशासन समझा रहा है। भैया थोड़ा बाजू हो जाओ, भैया बाजू हो जाओ, सब बाजू। थोड़ा भरत भाई बराबर है क्या? हाँ 100 डन करो उसको, कहा नहीं आता वो गेट भी नहीं आता, चलो जीरो करो, जीरो रहेगा ना, उधर मार दी ना भाई उन्होंने। मस्जिद के नहीं, इधर जीरो जेक क्रॉस हो गया। अरे रुका भी निकलती है वो टेप खींचो ना, टेप खींचो ना। में जो है अभी मार्किंग चल रहा है, आप लोग खुद हो गए यहाँ पर अतिक्रमण निकाल रहे हैं, तो क्या कुछ मांग है आपकी महानगर पालिका से? हमारा मांग ऐसा था कि हमारा शिष्टमंडल महानगर पालिका आयुक्त से मिला था, तो आयुक्त ने हमें आश्वासन दिया था कि मार्किंग करने के बाद हमें 2 से 3 दिन देंगे, तब हम खुद से निकाल लेंगे, ऐसा हमने बताया था उन्हें, और वो उनकी बात से मुकर जा रहे। अभी वो तुरंत तोड़ दे रही है, हमारे पे अन्याय है, और हमारा जो नुकसान हो रहा है इसका नुकसान भरपाई भी देना चाहिए प्रशासन ने। तो नुकसान भरपाई नहीं दे रहे क्या? नहीं, अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं है उसके बारे में, क्योंकि हमको टाइम ही नहीं दे रहे हो। अभी हमारा इतना सब टूट रहा है, तो उसको लिए हमने कम से कम 2 से 3 दिन का उनको टाइम मांगा था, उन्होंने दिया नहीं हमें। लेकिन दूसरी तरफ तो वो PDR देने की बात कर रहे हैं, और आपसे हमारा गाँवठान का था तो वो पूरा देने वाले थे, उन्होंने आश्वासन दिया था कि हमारे गाँवठान का है तो हमको पूरा मुआवजा देंगे, ऐसा बोला था। अभी तक उन्होंने कुछ ऐसा बताया नहीं। अभी वो बोल रहे हैं कि पेपर दो, जमा करो तब देंगे, और ऐसा हुआ है कि सिटी में बहुत सारे लोगों का जो टूटा है अभी तक उनको मुआवजा मिला नहीं है। तो प्रशासन ने हमें भी सहकार्य करना, हम तो सहकार्य कर रहे हैं, हम तो खुद से तोड़ रहे, तो हमको भी उन्होंने देखना चाहिए। गरीब लोग हैं बहुत सारे यहाँ पे। नाम बोला? मैं डॉक्टर संजय लश्कर है। कि नारेगांव के इलाके में अभी जो है मार्किंग चल रहा है महानगर पालिका की ओर से, और इसके बाद कार्रवाई की जाने वाली है अतिक्रमण हटाने की, तो क्या कहेंगे आप? ये बहुत गलत है। आज मार्किंग कर रहे हैं और आज तुरंत बुलडोज़र इन्होंने लाके खड़े कर दिए। ये कार्रवाई बिल्कुल भी गलत है। हम अतिक्रमण के बिल्कुल भी खिलाफ में नहीं है, अतिक्रमण होना चाहिए, इससे विकास होता है शहर का। लेकिन लोगों को, हमारे नारेगांव की पब्लिक इतनी अवेयर हो गई थी कि 15-20 दिन पहले इन्होंने चेक किए थे, पंचनामा किए थे, उस टाइम पे लोगों ने खुद अपने मकानात, अपने दुकानें तोड़ना शुरू कर दिए थे। लेकिन आज देखा जा रहा कि वो डायरेक्ट आ गए सवेरे, ना कोई मार्किंग है ना कुछ है। लोग कश्मकश में थे कि कितना जा रहा, 50 फीट जा रहा, 60 फीट जा रहा। अभी बहुत सारे लोगों की किराने दुकान वैसी भरी हुई है, और आज अभी मार्किंग कर रहे हैं। उनका बोलना है कि भाई हम 2 घंटे का टाइम देंगे। ये 2 घंटे का टाइम पॉसिबल है क्या? आप ही सोच के देखिए कि किस तरह से लोग आंसू निकल रहे हैं, उनके लाखों के नुकसान हो रहे हैं, उनके अंदर सामान भरे हुए। ये बिल्कुल गलत है। हम ये मांग करते हैं कि आप आज मार्किंग कीजिए और 8 दिन के बाद आप कार्रवाई कीजिए, ताकि नारेगांव की पब्लिक को सहूलत मिले, 8 दिन का टाइम पीरियड मिले कि उनको वो उनका अतिक्रमण हटाने के लिए। मैं यही कहना चाहूँगा। इस रास्ते पे धार्मिक स्थल भी है कुछ? जी, दरगाह वाली मस्जिद है वो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह दरगाह वाली मस्जिद कुछ भी उसका हिस्सा नहीं जा रहा है। वो अतिक्रमण विभाग के अधिकारी है वावड़े सर, उन्होंने कहा कि भाई सबसे ज़्यादा सहकार्य हमको नारेगांव के लोगों को मिला।
हाँ जी बिल्कुल सहकार्य मिला, लेकिन फिर भी उन्होंने क्या है वो खंजर झोंकने का काम किए। नारेगांव की पब्लिक ने जितना सहकार्य किया, लेकिन इनका काम ये था कि 8 दिन पहले आप मार्किंग करते। इन्होंने बिल्कुल भी हमारे साथ सहकार्य नहीं किया। पब्लिक ने इनका साथ दिया, लेकिन प्रशासन ने पब्लिक का बिल्कुल भी साथ नहीं दिया। नाम बोला मेरा नाम शाह समीर अहमद, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट SDPI। गावामध्ये काय सांगणार आपण? हे बघा, अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू झाली, हे सगळे शहरातच झालेले आहे, ते आम्हाला मान्यच आहे। परंतु जो आम्हाला वेळ द्यायला पाहिजे नव्हता, किंवा जे काही अधिकृत घरं आहे त्याच्या मोबदल्याचं आम्हाला काहीतरी आश्वासन त्या कमिशनर साहेबांनी दिलं पाहिजे नव्हतं। आता इथं डायरेक्ट सगळं इल्लिगलच आहे असं बोलून कसं चालेल? मी याच्यापूर्वी सांगितलं की भारत स्वातंत्र्यपूर्वी बसलेलं हे गाव आहे, तिथं गावठाण आहे आणि ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेली ही जागा, घरं आहे, हे अधिकृतपणे याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। आणि मार्किंग जे करताय तर ती कुठं चुकीची होताना दिसते। काही ठिकाणी 10 फूट इकडे केलं तर काही ठिकाणी 10 फूट इकडे केलं। काय सेंटर पॉईंट धरला ते अजूनही नागरिकाला समजत नाही आहे। त्यांनी सॅटेलाईटप्रमाणे जे धरलं आहे, पण रोड जो आहे हा थोडासा इकडे तिकडे बेंड आहे, त्या हिशोबाने मार्किंग व्हायला पाहिजे असे नागरिकांचं म्हणणं आहे। आणि आता ते आले आणि डायरेक्ट कारवाई करायला लागले। आता याच्याबद्दल आता आम्ही उद्या कोर्टात जाऊ किंवा आयुक्त साहेबांना भेटले होते ना, काय म्हणले होते कमिशनर? हेच म्हणे की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही जे काही गावठाण वगैरे आहे त्याचे लिगल जे असेल त्याचे पेमेंटही देऊ, परंतु मार्किंग करताना पॉईंट चुकीचा झालेला आहे असं आमच्या नागरिकांचं या ठिकाणी तक्रारी आहे। आणि या वेळोवेळी आम्ही कमिशनर साहेबांना सांगितलं आलो की तुम्ही नेमकी मार्किंग कशी करताय, काय बेस धरला आहे, मार्किंगचा DP रोडचा बेस काय धरला, तो बेस नागरिकांना कळाल्यावर कोणी उद्रेक करणार नाही। 20 मीटर रोड होत आहे, 30 मीटर तुमचे जागोने बरोबर मार्किंग करत नाही आहे ना, तेच नागरिकांचं म्हणणं आहे। नेमकं रोडचं सेंटर कुठे आहे? तुम्ही सेंटर पॉईंट देत नाही आम्हाला। त्याच्यासाठी तुम्ही सॅटेलाईटद्वारे तुम्ही ही सगळी मोजणी केली। मग आता काही ठिकाणी पहिला जो रोड होता आमचा हा थोडासा काही ठिकाणी वाकडा आहे, काही ठिकाणी इकडे आहे, काही ठिकाणी तिकडे आहे, हे हिशोबच त्यांनी केंद्रित धरला नाही। आणि नागरिकांना काय वाटत होतं की रोडच्या 50% तिकडे होईल, 50% इकडे होईल, बरोबर। आणि आता ते तसं न होता कुठंतरी वेगळ्याच दिशेने चाललेलं दिसतंय। म्हणून आमचं थोडंसं ऑब्जेक्शन आहे। आम्ही सविस्तर आयुक्त साहेबांशी बोलू आता याच्यानंतर। आता होणार काही नाही, पण लिगल फाईट करावं लागेल याच्या संदर्भात। ज्याच्यावर खरोखरच अन्याय झाला अशा गोष्टीला आम्हाला कोर्टात चॅलेंज करावं लागणार आहे। नारेगावमध्ये काय सांगणार? अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। 1 महिन्यापासून अतिक्रमण काढून DP रोड मोठा करण्याला आमच्या नारेगावातील सर्व नागरिकांनी मन मोकळेपणानं प्रशासनाला सहकार्य करायची भूमिका आम्ही पहिल्यापासून आयुक्त साहेबाला सांगितलेली आहे। परंतु आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमची मार्किंग करू, मार्किंग केल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसाचा वेळ देऊ। आम्ही सांगितलं त्या 3-4 दिवसामध्ये आम्ही सर्व प्रकारचं आमचं अतिक्रमण काढून घेऊ, आमचं सामान काढून घेऊ आणि तुमची DP रोडची जागा आम्ही मोकळी करून देऊ। आज प्रशासनानं दुपारी 12 वाजता मार्किंग केली आणि 2 वाजता पाठीमागून JCP लावून सगळ्याचं तोडणं चालू केलं। आमचा विकासाला विरोध नाही। आज हुकुमशाहीच्या पुढं प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याबरोबर असल्यामुळं, त्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या असल्यामुळं आमचे हात मोकळे आम्ही नागरिक आहे। आम्ही त्यांना समजावून सांगितलं का तुम्ही DP रोडचा सेंटर पॉईंट काढा, 1991चा DP रोड आहे, भूमी अभिलेखचा तुम्ही मदत घ्या, सेंटर पॉईंट काढून दोन्हीकून 15-15 फूट तुम्ही ज्याचं जे बाधित होत असेल त्याला तुम्ही योग्य मार्किंग करून द्या। तरी सेंटर पॉईंट योग्य पद्धतीनं न काढल्या गेल्यामुळं काही लोकांच्या बिल्डिंगवर एका साईडच्या संपूर्ण चुकीची मार्किंग झालेली आहे आणि त्या चुकीच्या मार्किंगवर आज इथं कारवाई सुरू आहे। त्या कारवाईचा आम्ही निषेध करतो आणि उद्या ज्याच्यावर अन्याय झाला ते लोक उद्या कुठं न्याय मागायचा, आता दुसरा पर्याय काही शिल्लक राहत नाही। कारण आयुक्त साहेब ऐकत नाही, आमदार साहेबाचं ते ऐकत नाही, उपायुक्त साहेब ऐकून घ्यायला तयार नाही, मग आम्हाला शेवटी न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही। आम्ही संध्याकाळी सगळे मिटिंग घेणार आहे आणि आमचा DP रोडचा योग्य सेंटर पॉईंट काढून आणि ज्याची चुकीच्या मार्किंगमुळे ज्याची नुकसान झाली त्याच्या नुकसानीची जबाबदारी कॉर्पोरेशनला घ्यावं लागणार आहे। काय
या वार्डाचा लोकप्रतिनिधी म्हणजे गोकुळ मलके. मागील 10 दिवसापूर्वी आम्ही माननीय आयुक्त साहेबाची बैठक घेतली आणि सविस्तर माहिती विचारून घेतली. बाबा अतिक्रमण जे बाधित झालेलं आहे DP रोडचा ते तुम्ही कशा पद्धतीनं काढणार आहे आणि कसं कारवाई करणार आहे, आम्ही सविस्तर माहिती घेतली. आम्ही त्यांना प्रश्न केला, बाबा तुम्ही आम्हाला एक मार्किंग करून द्या, मार्किंग केल्यानंतर काहीतरी वेळ द्या. तर त्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं 100% आम्ही मार्किंग करणार, तेव्हा तुम्हाला वेळ देणार काढायला. पण तसं न करता आज त्यांनी हुकुमशाहीसारखं सकाळी 10, 9:30, 10, 11 वाजता ते लोक आले, त्यांनी मार्किंग केली आणि 2:30ला त्यांनी तोडताड चालू केली. ही जी कारवाई आहे ही हुकुमशाहीसारखी कारवाई आहे. आणि जे DP रोडची जी मार्किंग आहे ही कोणाच्या म्हणण्यावर किंवा कोणाच्या सांगण्यावर ही मार्किंग कमीत कमी 10 ते 15 फूट इकडचे तिकडं केलेली आहे. 100% ही केलेली, कारण की 1991चा DP प्लॅनची मार्किंग आम्ही स्वतः बघितलेली, आमच्याकडे त्याचे पुरावे आहे, आमच्याकडे ते फोटो आहे. दोन वेळा मार्किंग DP प्लॅनची झाली, ती मार्किंग आमच्याकडे पुरावे सध्या आमच्याकडे. पण आजची जी मार्किंग केलेली आहे ही कोणाच्या सांगण्यावरून केलेली आहे, कोणाच्या म्हणण्यावरून केलेली आहे. आणि ज्या नागरिकावर जे अन्याय अत्याचार, जे नागरिकाचे गोरगरिबांचे जे घर तुटत आहे, ही आमची नारेगावची जागा, ही गावठाणचे लोक राहतात, सलम झोपडपट्टीचे लोक राहतात, मालकी हक्काचे लोक राहतात, बांधकाम परमिशनला लोक राहतात, गुंठेवारी लोक राहतात. तर आम्हाला ही सविस्तर आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं का साहेब तुम्ही कोणाचं न विचारात घेता जी आपली DP प्लॅनची मार्किंग आहे रोडचा सेंटर धरून, कारण की जो हा रोड आहे हा रोड पहिले इकडं होता, कारण की त्याचा जो ढापा आहे आपला चंबर आहे ते ह्या रोडच्या कोपऱ्याला होत्या, ते सेंटरला आहे. तर ती मार्किंग खरोखर चुकलेली आहे. आणि आयुक्त साहेबाला आम्ही वारंवार समजून सांगितलं, टाउन प्लॅनिंगला समजून सांगितलं, पण टाउन प्लॅनिंगच्या लोकांना कोणाचं नाही ऐकता त्यांनी कोणता नकाशा बनवून आणला, कोणत्या प्रायव्हेट संस्थाला त्यांनी नकाशा बनवायला दिलं, प्रायव्हेट संस्थांना कोणाचं ऐकून आणि कसा तो नकाशा बनवला आणि कसे ते DP प्लॅनचं रोड मार्किंग केली, ही सगळं गोड बंगाल केलेलं आहे याच्यामध्ये. आणि आमचे गोरगरिबाचे आम्ही 40 वर्षापासून आमचे लोक इथं राहतात, 40 वर्षापासून गावठांची जमीन आहे, पण आज आमच्यावर अन्याय अत्याचार ह्या प्रशासनानं केलेला आहे. प्रशासनाला आम्ही किती समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ते आमच्या ऐकायच्या मानसिकतात नाही आहे. तर आज आम्ही इतके खूप परेशान आहे, आमचे नागरिक रडत आहे, नागरिक रोडवर आलेले अक्षरशः. त्यांना आज राहण्यासाठी झोपण्यासाठी आज झोपणार कुठं, खाणार कुठं, पिणार कुठं, ही अवस्था आमची नारेगावची झालेली आहे. ही फक्त महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासन यांच्या दादागिरीमुळं, यांच्या हुकुमशाहीमुळे ही आज आमची नारेगावची कंडिशन झालेली आहे. आम्ही त्यांना हात जोड विनंती केली नागरिकाच्या वतीनं का बाबा तुम्ही आम्हाला मार्किंग करून द्या, आम्ही ती मार्किंग बघून आणि 4-5 दिवसात आमच्या हाताने आमची प्रॉपर्टी काढून घेऊ. पण त्यांनी तसं न करता पूर्ण फौजफाटा जसं का एका युद्ध लढायला जायला पाहिजे, जसं काश्मीरवर भारत पाकिस्तान, तसं त्यांनी 200-500 इथं पोलीसवाले आणले, पूर्ण JCB लोक इतके भरपूर आणले. तर आमची तर या कारवाईला विरोध नव्हता, आमच्या विकासाला 100% पाठिंबा होता. पण जी कारवाई चुकीची करत आहे त्याला आमचा 100% विरोध आहे आणि आम्ही या कारवाईला 100% निषेध करत आहे. आम्ही त्वरित नारेगावचे जे सर्व लोक मिळून आणि कसं आम्हाला या गोरगरिबाला न्याय मिळवून द्यायचा आहे, आम्ही कोर्टामध्ये याला 100% आम्ही आमची बाजू मांडणार आहे आणि आयुक्त साहेबाला त्या कोर्टामध्ये आम्ही 100% उभं करणार. प्रत्येक ठिकाणी विरोध होत असताना प्रशासन ऐकत नाही, काय कारण आहे? प्रशासन ऐकत नाही कारण हाच आहे का त्यांना सगळ्या गोष्टीतून मदत भेटाय आणि त्यांची स्वतःची मनमानी आहे. कारण की आज लोकप्रतिनिधी महानगरपालिकामध्ये नसल्यामुळं त्यांना आज त्यांची दादागिरी वाढलेली आहे. त्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे, महानगरपालिका डिपार्टमेंट आहे आणि स्वतः आयुक्त असल्यामुळं त्यांना असं वाटतं की मी या जिल्ह्याचा राजा आहे आणि माझ्याशिवाय कोणी काही करू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांची आज दादागिरी वाढलेली आहे.